पुणे शहरातील औंध परिसरामध्ये बिबट्या आढळलेला आहे। वन विभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध सुरू केलाय। सिंध सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झालेला आहे। थर्मल ड्रोनच्या मदतीने या बिबट्याचा शोध आता घेतला जातोय। पहाटे 4 नंतर मात्र बिबट्याच्या कुठल्याही खुणा आढळल्या नसल्याची माहिती मिळते। आपण हे दृश्य पाहतोय, हे सीसीटीव्ही दृश्य आहे। पुणे परिसरामधल्या औंध परिसरामध्ये बिबट्या आढळलेला आहे। वन विभागाच्या पथकाने सध्या बिबट्याचा शोध सुरू केलेला आहे। तर तिथे सिंध सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा बिबट्या चित्रित झालेला आहे। आता थर्मल ड्रोनच्या मदतीने या बिबट्याचा शोध घेतला जातोय। पहाटे 4 नंतर बिबट्याच्या कुठल्याही खुणा आढळलेल्या नाहीये, त्यामुळे आता सध्या वन विभागासमोर हे मोठं आव्हान असणार आहे। बिबट्या नेमका गेला कुठे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण सध्या तिथल्या परिसरामध्ये दहशत पाहायला मिळते। तिथले नागरिक घाबरलेले आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरवरे यांच्याकडे। निलेश, आता सिंध सोसायटीच्या कॅमेरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्या चित्रित झालेला आहे, काय एकूण अपडेट्स मिळालेत? खरं तर पुण्यातील औंध परिसर जो आहे, मध्यवर्ती परिसर येतो पुण्याचा, आणि त्या परिसरामध्ये आता बिबट्याचं दर्शन जे आहे ते पुणेकरांना आपल्याला दिसताना पाहायला मिळत आहे। खरं तर पुण्याच्या उपनगरांमध्ये असलेला हा बिबट्या आता शहरामध्ये पण दाखल झालेला असं म्हणता येईल, कारण सिंध सोसायटी जी आहे ती लोकवस्तीमध्ये आहे आणि त्याच सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये हा कॅमेरामध्ये बिबट्या आहे तो काल कैद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कालपासून रेस्क्यू टीम आणि वन विभाग जे आहे ते बिबट्याच्या शोधामध्ये तिथं तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता कुठल्याही प्रकारचा त्याचा ठाव ठिकाणा नसल्याचं या ठिकाणी वन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र कालपासून या ठिकाणी औंधमधील सिंध सोसायटी परिसरामध्ये बिबट्याचा शोध जो आहे तो घेतला जातोय। मात्र पुणेकरांसाठी ही भीतीदायक बातमी आहे की कारण आता उपनगरांमधील दिसणारा हा बिबट्या आता थेट आता शहरामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। साहजिकचे पुण्याच्या परिसरामध्ये डोंगर झाडी जास्त असल्यामुळे बिबट्यांचा वावर जो आहे तो आता शहराच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर जो आहे तो नागरी वस्तीमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या बिबट्यांच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर बिबट्यांचा डीएनए काहीसा चेंज झाल्यामुळे बिबटे जे आहेत ते आपला मूळ आदिवास सोडून शहरी भागाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्या पकडण्याचं काम जे आहे ते अजूनही सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। मात्र बिबट्या कुठे गेलेला आहे याचा शोध मात्र लागलेला नाहीये। वन विभागाकडून आज त्याचा शोध घेतला जाईल आणि आज त्याला पकडण्याची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे करण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद निलेश, दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। तर आता नागरी वस्तीमध्ये शहरी भागात सुद्धा बिबटे शिरू लागलेले आहेत आणि एका सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा बिबट्या चित्रित झालेला आहे आणि त्यामुळे आता सर्वच नागरिकांची चिंता वाढलेली आहे। आधी ग्रामीण भागामध्ये बिबटे आढळत होते, माणसांवर हल्ले करत होते आणि आता थेट शहरांमध्ये सोसायटीमध्ये हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे। त्यामुळे वन विभागासमोर आव्हान आहे आणि त्याचबरोबर तिथले नागरिक सुद्धा घाबरलेले आहेत।